नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत ब्रह्मकमळाची काळजी कशी घ्यायची. तर हे बघा, ब्रह्मकमळाला थोडं छोटे छोटे कळ्या पण लागले आहेत. तर याला आता खत देणे आवश्यक आहे. हे असं थोडं उकळून घ्यायचं आहे. मी हे झाड जानेवारी महिन्यामध्ये लावलं होतं. फक्त 2 पानं लावले होते. तर त्याचं बघा किती मोठे मोठे पानं झाले आणि त्याला फुटवे पण छान आले. आणि मला वाटलं नव्हतं त्याला एवढ्या लवकर कळ्या येते, तर आले. मी त्याला हिवाळ्यामध्ये शेणखत टाकलं होतं आणि छान काळजी घेत होते. वेळोवेळी असं उकरून काढायचं, माती छान मस्त त्याच्यातलं गवत काढायचं आणि थोडंसं किचन कंपोस्ट पण टाकत होते दर महिन्याला. तर आता याला कोणती खतं द्यायची आणि कशी काळजी घ्यायची ते बघूया. तर हे बघा, ब्रह्मकमळाला आता कळ्या येत आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला चांगलं खत टाकणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला फुलं चांगले उमलतील आणि चांगले कळ्या फुलतील त्यासाठी आपल्याला खत टाकणं गरजेचं आहे. त्यासाठी मी ही माती घेतली आणि मातीच्या थोडंसं कमी हे गांडूळ खत घेतलं आहे. आपण किचन वेस्टपासून जे बनवलेलं असतं कंपोस्ट खत, ते घेतलं तरी चालतं. मी थोडं निंबाचा पाला घेतला आहे. तुम्ही निंबोळी पेंड पण टाकू शकता थोडी, कारण आपल्या झाडाला कीड वगैरे लागत नाही त्यामुळे. आणि थोडंसं कोकोपीट घेतले. हे जेव्हा आपण कुंडी भरतो तेव्हा जास्त प्रमाणामध्ये टाकायचं असतं, पण हे आता मी खतासाठी माती घेतली आहे त्यामुळे मी थोडंच टाकते. आणि हे आहे हे हरभरे आपण हे चुरलेले असतात याच्यामध्ये, त्याचा हा भुस्सा आहे. तर हा थोडा टाकायचा, आपली माती भुसभुशीत राहते. आणि आपण जेव्हा गवत वगैरे काढतो ते पटकन निघतं आणि झाडाला पण ऑक्सिजन मिळतं याच्यापासून. भुसभुशीत जमीन राहण्यासाठी हे वापरायचं असतं. आणि हे शेणखत आहे आपलं, खूप जुन्या गवऱ्या आहे त्या आणि चांगल्या हे आपलं हे कंपोस्ट झालेलं आहे त्यामुळे मी टाकते. तर ह्या दिवसामध्ये शेणखत जास्त वापरायचं नसतं. मी हिवाळ्यामध्ये टाकत असते. तुम्ही पण हिवाळ्यामध्ये शेणखत जास्त वापरू शकता. मी आता हे मिक्स करते. हे मिक्स करून आणि आपण आपल्या झाडाला टाकू शकतो. आता मी हे टाकणार आहे कारण त्याला पुढच्या महिन्यापर्यंत चांगल्या कळ्या लागतील. आता त्याला कळ्या लागले, मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर कळ्या लागतील. मी ते आता हिवाळ्यामध्येच लावले होते. 2 पानं छान फुटले. मी त्याची वेळोवेळी काळजी घेतली. त्यामुळे तुम्ही पण काळजी घ्या आणि आपल्या झाडांना सुदृढ आणि चांगलं ठेवा. तर हे बघा, मी चांगली माती काढून घेतली होती. आता हे आपण मिक्स केलेलं आहे. हे खत मी याला टाकते. त्याला चांगलं पसरून घ्यायचं आहे. असं सगळीकडे असे मस्त पसरून घ्यायचं आहे आणि याला मस्तपैकी पाणी टाकायचं. वर्षभरामध्ये तुम्ही केळीच्या साली आणि केळी जी असते ती उन्हाळ्यामध्ये वाळून त्याची पावडर पण तुम्ही टाकू शकता या झाडाला. हे ब्रह्मकमळाचं झाड आहे त्यामुळे याला असं काही किचन वेस्ट वगैरे दुसरं आपलं उष्ट वगैरे काय असतं हे खाल्लेलं फळांचं वगैरे, ते काही टाकायचं नाही. आपलं चांगलं जे केळीच्या साली टाकू शकता वाळवून किंवा अशा ओल्या, ते पण अशा साईडला काढून ठेवायच्या आणि कापून ओल्या पण टाकू शकता. असं याच्यामध्ये ठेवून असं झाकून द्यायच्या मातीमध्ये, असं तुम्ही टाकू शकता. आणि लिक्विड खत पण टाकू शकता तुम्ही हिवाळ्यामध्ये. आणि सुरुवातीला हिवाळ्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही शेणखत पण टाकायचं. असं मिक्स करून घ्यायचं मातीमध्ये आणि त्याचं लिक्विड खत पण बनवू शकता. 3 दिवस गवऱ्या भिजवायच्या आणि त्याचं लिक्विड तुम्ही झाडांना टाकायचं. नंतर त्या गवऱ्या जेव्हा त्या अशा भिजतात तेव्हा त्या अशा चांगल्या हाताने बारीक करून आणि मोठमोठ सगळ्या झाडांना तुम्ही टाकू शकतात. एकाच झाडाला 2-3 गवऱ्यांचं खत नाही टाकायचं, थोडं 1-1, 2-2 मोठ्या टाकायच्या आणि अशा प्रकारे ची काळजी घ्यायची. आता मी याला पाणी घालणार आहे. हे बघा किती छान कळ्या आल्या आहे त्याला. आत्ताशी जूनचा शेवटचा आठवडा आहे हा.
पुढे खूप छान कळ्या येतील अजून. त्यासाठी ही तयारी केली आहे. थोडंसं कीड लागलं होतं म्हणून मी हे काम आपलं हे पान असं थोडंसं कापून टाकलं. त्यासाठी वेळोवेळी फवारणी पण करणं गरजेचं असतं. लिंबाचा पाला आहे तो रात्रभर भिजत घालायचा आणि त्या पाण्याची पण तुम्ही फवारणी करू शकता. हे बघा किती मोठे मोठे पानं झाले. मी जे बुस्ता टाकला आहे तो त्याच्यापासून झाडाला काही मिळणार नाही आहे. ते आपली माती भुसभुशीत राहण्यासाठी टाकलं आहे. फक्त मी याला जे हे टाकलं आहे ते शेणखत आणि गांडूळ खत डिकम्पोस्ट झालेलं ते मी टाकलं आहे. तर त्याच्यामुळे झाडाला पोषक तत्व मिळणार आहे. त्यासाठी मी टाकलं आहे. असं पाणी टाकून घ्यायचं आहे चांगलं झाडावर. आणि या झाडाला जास्त ऊन नाही पाहिजे, सावलीतच ठेवायचं. थोडंसं जर कवळं ऊन मिळालं तरी चालतं, जास्त प्रमाणामध्ये ऊन नको या झाडाला. त्यामुळे हे झाड कमी उन्हातच पाहिजे. सकाळचं कवळं ऊन आणि संध्याकाळचं ऊन लागलं तरी खूप आहे. अशी काळजी घ्यायची ह्या झाडांची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.